नमस्कार. आज आपण नॅचरल कॅटास्ट्रॉफिक इव्हेंटचा दुसरा व्हिडिओ पाहतो आहे. याच्या अगोदर नैसर्गिक आपत्ती त्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये भूगर्भ रचनेशी संबंधित असणारी जी नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये ज्वालामुखीच्या संदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी दुसरी नैसर्गिक आपत्ती आहे आणि जी भूगर्भ रचनेशी संबंधित आहे, भूकंप, या नैसर्गिक आपत्तीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जॉग्राफीचे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी होऊ शकतो. तर भूकंपाच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. भूकंप का निर्माण होतो, भूकंपाचे प्रकार काय आहेत, किंवा भूकंपाचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं झालेलं आहे, जगाच्या पाठीवरती त्याचं वितरण कशा पद्धतीनं झालेलं आहे, तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर भूकंप म्हणजे काय, या संदर्भात काही विधान या ठिकाणी तुम्हाला स्लाईडवरती दिलेलं आहे. याच्यामध्ये सडन मुवमेंट ऑर व्हायब्रेशन इन अर्थ क्रस्ट, म्हणजेच थोडक्यात भूकंप म्हणजे काय की जे जमिनीचा क्रस्टचा भाग आहे किंवा पृथ्वीचा जो क्रस्ट भूकवचाचा भाग आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होणं किंवा जमिनीचा भाग कंप पावणं म्हणजेच तो व्हायब्रेट होणं, ज्याला आपण भूकंप म्हणतो. जसं मराठीमध्ये भूकंप याचा जर आपण अर्थ शोधला, भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे व्हायब्रेट होणे किंवा ते हादरणे. जमिनीला ज्यावेळेस हादरा बसतो त्यावेळेस त्याला आपण भूकंप झाला असं म्हणतो. आता हा जो काही भूकंप आहे, जसं पृथ्वीच्या अंतर्गत ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली येतात. तर या भूकंपाचा समावेश शीघ्र हालचालीमध्ये होतो. तर शीघ्र हालचाल ही पृथ्वीची अंतर्गत असलेली आपल्याला भूकंपाच्या स्वरूपात पाहायला मिळते. त्याच्यानंतरचं विधान दिलेलं आहे की रिलीज ऑफ द एनर्जी ड्यू टू इंटेन्स प्रेशर, ॲक्टिव्ह इंटरनल डायनामिझम ऑफ द अर्थ. म्हणजेच थोडक्यात पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारा जो काही अतिजास्त दाब आहे, पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी काही गतिशीलता आहे, याच्यामुळे त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून जी काही ऊर्जा बाहेर पडते किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारी जी काही एनर्जी आहे, ती एनर्जी जी रिलीज होते, ती एनर्जी या भूकंपाच्या माध्यमातून रिलीज होते. त्याच्यानंतर जो भूकंप होतो किंवा पृथ्वीवरती होणारे जे काही भूकंप आहेत त्याच्यामध्ये भूकंपाच्या खोलीनुसार भूकंपाचे काही प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे शॅलो फोकस अर्थक्वेक. शॅलो फोकस अर्थक्वेक म्हणजेच कमी खोलीवरील भूकंप. दुसरा प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे इंटरमिडिएट फोकस अर्थक्वेक म्हणजेच मध्यम खोलीवरील भूकंप. आणि तिसरा जो प्रकार तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे जास्त खोलीवरील भूकंप. आता याची जी खोली आहे, याची खोली स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मध्यम खोलीवरती जे भूकंप होतात तर त्या भूकंपाची खोली साधारणतः तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कमी खोलीवरील जे काही भूकंप आहेत ते साधारणतः 70 किलोमीटरपर्यंत, म्हणजे भूपृष्ठापासून 70 किलोमीटरपर्यंतची जी काही खोली आहे, या दरम्यान होणारे जे काही भूकंप आहेत किंवा या भागामध्ये जिथं भूकंपाचं केंद्र असतं तर त्याला शॅलो फोकस अर्थक्वेक म्हणतात, म्हणजे कमी खोलीवरील भूकंप म्हणतात. त्याच्यानंतर इंटरमिडिएट फोकस अर्थक्वेक तुम्हाला दिलेला आहे. इंटरमिडिएट फोकस अर्थक्वेक म्हणजे काय की मध्यम खोलीवरील भूकंप. आता हे जे काही मध्यम खोलीवरील भूकंप आहेत तर यांची जी खोली सांगितली जाते ती 70 किलोमीटरपासून ते साधारणतः 300 किलोमीटरपर्यंतची जी काही खोली आहे, इथं जर भूकंपाचं केंद्र निर्माण झालं तर त्याला इंटरमिडिएट फोकस अर्थक्वेक किंवा यालाच मध्यम खोलीवरील भूकंप म्हणतात. डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे काय की 300 किलोमीटरपासून साधारणतः 700 किलोमीटरपर्यंतची जी काही खोली आहे यांच्या दरम्यान जर भूकंपाचं केंद्र असेल तर त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी डीप फोकस अर्थक्वेक म्हणजेच जास्त खोलीवरील भूकंप.
तर भूकंपाचं जे काही केंद्र आहे ते भूकंपाचं केंद्र, त्याचं लोकेशन किती खोलीवरती येतं त्याला अनुसरून या ठिकाणी भूकंपाचे 3 प्रकार पाडले जातात. म्हणजेच थोडक्यात की कमी खोलीवरील भूकंप जर सरफेसपासून 70 किलोमीटरच्या आत जर भूकंपाचं केंद्र असेल तर त्याला कमी खोलीवरील भूकंप म्हणतात. त्याच्यानंतर मध्यम खोलीवरील भूकंप साधारणतः समजा आता इथं एक तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे. या डायग्राममध्ये 70 किलोमीटरपासून 300 किलोमीटरपर्यंतचा जो काही भाग आहे इथं जर भूकंपाचं केंद्र असेल तर त्याला आपण मध्यम खोलीवरील भूकंप म्हणू. त्याच्यानंतर जास्त खोलीवरील जे भूकंप आहेत ते म्हणजे 300 किलोमीटरपासून पुढे 700 किलोमीटरपर्यंतचा जो काही भाग आहे इथं जर भूकंपाचं केंद्र असेल तर याला आपल्याला जास्त खोलीवरील भूकंप म्हणता येईल. तर खोलीनुसार हे भूकंपाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये भूकंपाचं केंद्र म्हणजे नेमकं काय, तर हा भाग आपल्याला पाहावा लागेल. एक लक्षात घ्या की भूकंपाचं जे केंद्र असतं ते नेहमी त्या ठिकाणी पृथ्वीचा जो सरफेसचा भाग आहे किंवा पृथ्वीचा जो वरचा शिलावरणाचा भाग आहे तर या पृथ्वीच्या शिलावरणामध्ये किंवा सरफेसच्या खाली, क्रस्टच्या खाली त्या ठिकाणी भूकंपाची केंद्र निर्माण होतात. मग आता हे जे काही भूकंपाचं केंद्र आहे ते जमिनीपासून खाली साधारणतः 30 किलोमीटर, 70 किलोमीटर, 300 किलोमीटर, 700 किलोमीटरपर्यंत कुठेही असू शकेल. तर कल्पना करू की इथं डायग्राममध्ये आपण या ठिकाणी भूकंपाचं केंद्र काढलेलं आहे. इथं भूकंपाचं केंद्र निर्माण झालेलं आहे. ठीक आहे, तर याला म्हणतात भूकंप नाभी किंवा यालाच म्हणतात फोकस. फोकस यालाच मराठीमध्ये भूकंप नाभी म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे भूकंप नाभी किंवा हे जे काय अर्थक्वेक फोकस आहे तर ते जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये असतं. त्याचबरोबर याच्यावरती अगदी 90 डिग्रीमध्ये म्हणजे 90 अंशामध्ये अगदी सरळ याला जमिनीवरती जर एखादं लोकेशन असेल तर हे जे काही सरफेसवरती असणारं लोकेशन आहे तर याला म्हणतो आपण इपिसेंटर. इपिसेंटर म्हणजे काय की यालाच आपण भूकंपाचं केंद्र म्हणतो. यालाच इंग्लिशमध्ये इपिसेंटर म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण सांगतो की महाराष्ट्रामध्ये किल्लारी हे भूकंपाचं केंद्र आहे. आता किल्लारीचं लोकेशन हे सरफेसवरती आहे. म्हणजे समजा तुम्हाला हे जे काही मी लोकेशन दाखवलेलं आहे तर हे आपण एक किल्लारी गृहीत धरू. हे जर किल्लारी असेल, हे किल्लारी भूकंपाचं केंद्र जर असेल तर भूकंपाची जी काही नाभी आहे किंवा जे भूकंपाचं फोकस येणार आहे तर ते किल्लारीच्या अंडरग्राऊंड एकदम त्याच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी ते भूकंपाचं फोकस असेल. सरफेसवरती अगदी 90 डिग्रीमध्ये त्या ठिकाणी जमिनीवरती भूकंपाचं केंद्र असेल. तर याला म्हणतात भूकंपाचं केंद्र आणि याला म्हणतात भूकंपाची नाभी. त्याचबरोबर भूकंपाच्या केंद्रापासून आपण जसं जसं दूर जाऊ तसं त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे भूकंपाच्या जवळ ज्या तीव्रतेचा भूकंप होतो त्या परिसराला जोडणारी काल्पनिक जी रेषा आहे तर त्याला आपण म्हणतो समकंप रेषा, सिस्मिक वेव्ज ज्याला म्हटलं जातं किंवा समकंप रेषा म्हटलं जातं. समकंप रेषा म्हणजे काय की समकंप रेषा म्हणजे सारख्या तीव्रतेचा भूकंप ज्या प्रदेशामध्ये झालेला आहे त्या प्रदेशाला जोडणारी जी काल्पनिक रेषा आहे तर त्याला समकंप रेषा म्हणतात. तर हे भूकंपाचं लोकेशन किंवा भूकंप नाभी म्हणजे काय किंवा भूकंप केंद्र कुठे असतो आणि समकंप रेषा म्हणजे काय तर या संदर्भाची ही माहिती होती. त्याच्यानंतर जगाच्या पाठीवरती ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त भूकंप होतात असं जे लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे जापान. जापानमध्ये सातत्यानं भूकंप होतात. आता जापानमध्ये सातत्यानं भूकंप का होतात त्याच्यामागचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्हाला या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. पहिल्या डायग्राममध्ये तुम्ही पाहतायत की ॲट जंक्शन ऑफ 3 प्लेट्स. आता हे 3 प्लेट्स जंक्शन काय आहे किंवा प्लेट्स काय असतात हे आपण भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतामध्ये अभ्यासलेला आहे. तो सिद्धांत जर तुम्ही पाहिला नसेल किंवा तो जर ऐकला नसेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्वालामुखीचा उद्रेक का होतो आणि भूकंपाची निर्मिती का होते. तर याच्यामध्ये इथं तुम्हाला जापान देश त्याचं लोकेशन दाखवलेलं आहे. तुम्ही नकाशा इथं डायग्राममध्ये पाहू शकता की या भागामध्ये वरती सरफेसवरती जापानचा भाग तुम्हाला दाखवलेला आहे.
परंतु जपानचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे त्याच्या खाली असणारी जी भूगर्भ रचना आहे ती अशा पद्धतीनं आहे. आता इथं असणारी जी भूगर्भ रचना तुम्हाला दाखवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे की 3 प्लेट्सचं कन्व्हर्जन होत आहे. याच्यामध्ये या बाजूला पॅसिफिक प्लेट तुम्हाला दाखवलेली आहे, या बाजूला फिलिपाईन्सची प्लेट दाखवलेली आहे. आता पॅसिफिक प्लेट ओशियन प्लेट आहे, फिलिपाईन्स प्लेटसुद्धा ओशियन प्लेट म्हणजे महासागराची प्लेट आहे. आणि या बाजूला जो जपानचा भाग आहे तो जपानचा भाग जमिनीचा भाग समोर असल्यामुळे ही कॉन्टिनेंट प्लेट राहणार आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की कॉन्टिनेंट प्लेट 2 ओशियन प्लेट, तर यांचं कन्व्हर्जन होते तिघामध्ये परस्परामध्ये. त्याच्यानंतर दुसरी इमेज तुम्हाला इथं दाखवलेलं आहे किंवा त्याचाच दुसरा पुढचा डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेला आहे की कन्व्हर्जन होत असल्यामुळे जी पॅसिफिक प्लेट आहे, जी ओशियन प्लेट आहे, तिचं आकारमान जास्त असल्यामुळे पॅसिफिक प्लेटचा भाग खाली प्रावरणामध्ये खचलेला आहे. त्याच्यानंतर या बाजूला तुम्ही पाहतायत की जी फिलिपाईन्स ओशियन प्लेट आहे तीसुद्धा त्या ठिकाणी जपानची जी काही जमिनीची प्लेट आहे त्याच्या खाली ही फिलिपाईन्स प्लेट खचलेली आहे. आणि इथं सातत्यानं त्या ठिकाणी होतं काय की कन्व्हर्जन बाउंड्री असल्यामुळे म्हणजे जपान देशाच्या खालच्या बाजूला जी भूगर्भ रचना आहे त्याच्यामध्ये 3 बाउंड्रीजचं कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं सातत्यानं कन्व्हर्जन होत असल्यामुळे त्या ठिकाणी इथं सतत व्हायब्रेशन घडून येतं, इथं सतत भूकंपाचे केंद्र निर्माण होतात. आणि त्यामुळे जपान असा देश आहे, या देशामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी भूकंप होत राहतात. त्याच्यानंतर भूकंप होण्याची कारणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत की पृथ्वीवरती कोणकोणत्या ठिकाणी भूकंप होतात आणि का होतात. पहिलं कारण तुम्हाला दिलेलं आहे की कोलिजन ऑफ प्लेट बाउंड्रीज, म्हणजे जिथं जिथं कन्व्हर्जन बाउंड्री आहे अशा ठिकाणी सातत्यानं भूकंप होतात. आता कन्व्हर्जन बाउंड्रीमध्ये त्या ठिकाणी ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन होऊ शकतं किंवा ओशियन कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन होऊ शकतं किंवा कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन होऊ शकतं. जसं तुम्ही या ठिकाणी पाहतायत की इथं तुम्हाला 3 प्रकारच्या प्लेटचं कन्व्हर्जन दिलेलं आहे. दोन्ही ठिकाणी महासागरीय प्लेटचं कन्व्हर्जन होईल किंवा दोन्ही बाजूने त्या ठिकाणी एक ओशियन प्लेट एक कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन होईल किंवा कॉन्टिनेंट प्लेट म्हणजे जमिनीच्या दोन्हीही प्लेट्स एकमेकाकडे येतील आणि एकमेकाकडे आल्यानंतर त्यांचं व्हायब्रेशन होईल, व्हायब्रेशन झाल्यानंतर भूकंप होईल. जसं तुम्ही इथं डायग्राममध्ये पाहतायत की डायग्राममध्ये तुम्हाला या बाजूला एक कॉन्टिनेंट प्लेट दिलेली आहे आणि या बाजूला एक कॉन्टिनेंट प्लेट दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूला जमिनीच्या प्लेट्स या एकमेकाकडे सरकत आहेत आणि एकमेकाकडे सरकत असताना यांच्यामध्ये जी बाउंड्री क्रिएट होते, जसं तुम्ही इथं डायग्राममध्ये इथं पर्वत पाहताय, एक पर्वत तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पर्वताच्या भागावरतीच त्याच्या खालच्या भूगर्भ रचनेमध्ये कन्व्हर्जन बाउंड्रीजचं लोकेशन असतं. त्याच्यामुळे या प्लेट्स ज्यावेळेस एकमेकाकडे सरकायला लागतात त्यावेळेस सरकत असताना त्या बाउंड्रीवरती व्हायब्रेशन घडून येतं, भूकंपाचे धक्के बसायला लागतात आणि या भागामध्ये त्या ठिकाणी भूकंप घडून येतो. तर हे एक कारण आहे, जिथं कन्व्हर्जन बाउंड्री आहेत अशा ठिकाणी भूकंप घडून येतात. दुसरं कारण सांगितलेलं आहे की पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन बाउंड्री आहेत, डायव्हर्जन बाउंड्रीज म्हणजे काय की जसं तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलेले की इथं 2 प्लेट्स आहेत, या 2 प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत आहेत. मग या 2 प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत असताना प्रावरणामधून किंवा मेंटलमधून येणारा जो काही लावारस आहे तो लावारस बाहेर येत असताना अगदी शांतपणे येत नाही किंवा या प्लेट्स मूवमेंट करत असताना अगदी शांतपणे त्या स्लाईड होत नाहीत, तर यांच्यामध्ये व्हायब्रेशन घडून येतं. यांच्यामध्ये व्हायब्रेशन घडून येतं आणि मग त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. तर हे दुसरं कारण आहे, पृथ्वीवरती जिथं जिथं डायव्हर्जन बाउंड्रीज आहेत अशा ठिकाणी भूकंपाची निर्मिती घडून येते. मग ओशियन प्लेटचं डायव्हर्जन असेल, ज्या भागामध्ये सागरीय घटक आहेत, मध्य सागरीय घटक आहेत, अशा ठिकाणी सतत भूकंप होत राहतात. तर हे भूकंपाचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण तुम्हाला दिलेलं आहे, ते तिसरं कारण म्हणजे ट्रान्सव्हर्स बाउंड्री आहे. ट्रान्सव्हर्स बाउंड्री ज्याला रचनात्मक सीमांत म्हणतात. जसं याच्या अगोदर भूकंपाची 2 कारणं मी तुम्हाला सांगितली. एक कन्व्हर्जन बाउंड्री, ज्या ठिकाणी 2 प्लेट्स एकमेकाकडे परस्पराकडे सरकत होत्या, त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होतो. दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं डायव्हर्जन बाउंड्री, जिथून 2 प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत होत्या त्या प्रदेशामध्ये सुद्धा किंवा त्या परिसरामध्ये सुद्धा भूकंप होतो. तिसरं कारण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की ट्रान्सव्हर्स बाउंड्री, म्हणजे जिथून 2 प्लेट्स एकमेकांना समांतर मूवमेंट करत आहेत अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भूकंप होतो. इथं होणाऱ्या भूकंपाची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते.
फ्रिक्शन डेव्हलप्ड बिटवीन टू प्लेट्स, म्हणजेच त्या ठिकाणी दोन प्लेट्स एकमेकांना समांतर सरकत असताना ते एकमेकांना घासतात. घासल्यानंतर जमिनीमध्ये व्हायब्रेशन घडून येतं, जमीन व्हायब्रेट होते आणि मग त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. त्याच्यानंतरचं चौथं कारण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की भूकंप का घडून येतात. तर पृथ्वीवरती जिथं मेडिटेरियन सी आहे, ज्याला आपण भूमध्य समुद्र म्हणतो, या भूमध्य समुद्राचं जे काही लोकेशन येतं ते लोकेशन युरोप आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान आहे. जसं मी तुम्हाला याच्या अगोदरी ज्वालामुखीच्या संदर्भाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इथं या भूमध्य समुद्रामध्ये अनेक छोट्या छोट्या ओशियन प्लेट्स आहेत. तर त्यांचं परस्परामध्ये कन्व्हर्जन घडून येतं आणि या भागामध्ये सुद्धा भूकंप निर्माण होतात. तर या भागामध्ये छोट्या छोट्या प्लेट्स असल्यामुळे किंवा अनेक ओशियन प्लेट्स असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कन्व्हर्जन घडून येतं आणि या भागामध्ये सुद्धा भूकंपाची निर्मिती घडून येते. तर हे चौथं कारण आहे पृथ्वीवरती भूकंप घडून येण्याचं. पाचवं जे कारण आहे ते म्हणजे मानवनिर्मित कारणं सांगितली जातात. मानवनिर्मित कारणामुळे सुद्धा त्या ठिकाणी भूकंप घडून येतात. त्याच्यामध्ये पहिलं कारण तुम्हाला दिलेलं आहे, जे काही रिव्हर स्टोअर असतं किंवा रिव्हर वॉटर स्टोअर ज्याला आपण म्हणू, म्हणजे जिथं प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहे, अशा नद्यावरती असणारे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या बॅकसाईडला जे काही पाण्याचं स्टोरेज जमा होतं, ते पाण्याचं स्टोरेज जमा झाल्यानंतर पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असंतुलन निर्माण होतं आणि मग त्या ठिकाणी भूपृष्ठाचं व्हायब्रेशन घडून येतं आणि भूकंपाची निर्मिती घडून येते. तर हे मानवनिर्मित कारण सांगितलं जातं की नद्यावरती असणारे जे मोठमोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामुळे सुद्धा भूकंप घडून येतात. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये कोयना प्रकल्पाच्या परिसरामध्ये झालेला जो काही भूकंप आहे तर त्याच्याही मागचं कारण हेच सांगितलं जातं की नद्यावरती जो प्रकल्प उभा राहिला, कोयना प्रकल्पामुळे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले. त्याच्यानंतर दुसरं कारण सांगितलेलं आहे मायनिंग, म्हणजेच खाणकाम. ज्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर खाणकाम घडून येतं त्यावेळेस होतं काय की भूपृष्ठाचा बराचसा भाग उत्खनन केला जातो. उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या भूपृष्ठामध्ये जर किंवा जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये खनिजं जर सापडत असतील तर त्या ठिकाणी त्या जमिनीचा मोठ्या प्रमाणावर भाग खोदण्यात येतो आणि भाग खोदल्यानंतर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये असंतुलन निर्माण होतं. असंतुलन निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी जमीन व्हायब्रेट होते किंवा मग कधीकधी त्या ठिकाणी खाणकाम करत असताना मोठमोठे आवाज घेतले जातात, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचं व्हायब्रेशन होतं आणि भूकंपाची निर्मिती घडून येते. त्याच्यानंतरचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की न्यूक्लिअर टेस्टिंग. आता न्यूक्लिअर टेस्टिंगमुळे काय होतं की ज्यावेळेस आपण अणुचाचणी घेतो, अणुचाचणी घेत असताना त्या ठिकाणी आजूबाजूची जी काही जमीन आहे ती जमीन व्हायब्रेट होते. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या प्रदेशामध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये ज्यावेळेस अणुचाचणी किंवा न्यूक्लिअर टेस्टिंग आपण घेतो त्यावेळेस त्या आजूबाजूचा परिसर, ज्या ठिकाणी आपण अणुचाचणी घेतलेली आहे किंवा न्यूक्लिअर टेस्टिंग केलेली आहे, अशा आजूबाजूच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात. भूकंपाचे धक्के जाणवतात म्हणजे जमीन व्हायब्रेट होते. जमीन व्हायब्रेट झाल्यानंतर त्या परिसरामध्ये भूकंप झाल्यासारखं आपल्याला जाणवतो. तर हे काही मानवनिर्मित कारणं आहेत ज्याच्यामुळे त्या ठिकाणी भूकंप घडून येतात. काही जी नैसर्गिक कारणं आहेत ती तर आपण पाहिलीच की कोणकोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती घडून येते. एक लक्षात घ्या की पृथ्वीवरती अशी काही मोजकीच ठिकाणे आहेत जिथं सातत्यानं भूकंप होतात. जसं भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी या 3 प्रकारच्या बाँड्रीज आहेत, म्हणजे ट्रान्सवर्स बाँड्री असेल, डायव्हर्जन बाँड्री असेल किंवा कन्व्हर्जन बाँड्री असेल, या तिन्ही प्रकारच्या बाँड्रीजमध्ये त्या ठिकाणी भूकंप निर्माण होतात. कारण ज्यावेळेस जमिनीवरल्या ज्या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत, कॉन्टिनेंटल प्लेट्स असतील किंवा ओशियन प्लेट्स असेल, या ज्यावेळेस मूव्हमेंट करायला लागतात त्यावेळेस जमीन व्हायब्रेट व्हायला लागते. त्याच्यामुळे जिथं जिथं बाँड्रीजची लोकेशन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूकंप घडून येतात. आता भारतामध्ये सुद्धा अशी बाँड्रीज कुठे पाहायला मिळते तर हिमालय पर्वत जो आहे तो हिमालय पर्वत अशाच बाँड्रीजवरती त्याचं लोकेशन आहे. कन्व्हर्जन बाँड्रीवरती आपला हिमालय पर्वत आहे जो घडीचा पर्वत आहे. त्याच्यामुळे सातत्यानं हिमालय पर्वताच्या परिसरामध्ये भूकंप होत राहतात. त्याच्यामुळे नेपाळ असेल, उत्तराखंड असेल, जम्मू काश्मीर असेल, या परिसरामध्ये सतत भूकंप झालेला आपण बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचलेला आहे. परंतु भारताचा जो काही दक्षिणेकडला भाग आहे ज्याला आपण दख्खनचं पठार म्हणतो त्याला भौगोलिक भाषेमध्ये ढाल क्षेत्र म्हणतात.
ढाल क्षेत्र म्हणजे काय की हा जो काही दख्खनचा पठारी प्रदेशाचा भाग आहे, या ठिकाणी कसल्याही प्रकारची बाँड्रीज आपल्याला पाहायला मिळत नाही आणि बाँड्री नसल्यामुळे इथं भूकंपाचे जे काही चान्सेस आहेत ते खूपच कमी आहेत. परंतु तरी देखील या दक्षिण भारतामध्ये किंवा पठारी प्रदेशामध्ये अशी काही उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला किल्लारीचा भूकंप असेल किंवा मग कोयना परिसरामध्ये झालेला भूकंप असेल किंवा मग 2001 साली गुजरातमध्ये भुज या ठिकाणी झालेला भूकंप असेल. तर ही जी भूकंप आहेत ही भूकंप पठारी प्रदेशावरतीच झालेले आहेत. म्हणजे यांची लोकेशन कन्व्हर्जन बाँड्रीवरती नसतानासुद्धा ज्या पठाराला आपण ढाल क्षेत्र म्हणतो, ज्या पठाराला आपण एकदम स्थिर प्रदेश म्हणतो, तिथंसुद्धा असे भूकंप घडून आलेले आहेत. परंतु या भूकंपाची कारणं आणखीन स्पष्ट होऊ शकलेली नाही आहेत. त्याच्यामुळे जो भूकंप आहे तो भूकंप जिथं कन्व्हर्जन, डायव्हर्जन आणि ट्रान्सवर्स बाँड्री असतात पृथ्वीवरती अशाच ठिकाणी नेहमी भूकंप घडून येतात. जसं उदाहरणार्थ तुम्हाला जापान देशाचं उदाहरण सांगितलं की जापानमध्ये सातत्यानं भूकंप का होतात, कारण जापानचं लोकेशन या 3 बाँड्रीजवरती त्याचं लोकेशन आहे. जापानची अंतर्गत असणारी जी भूगर्भ रचना आहे ती भूगर्भ रचनाच त्या ठिकाणी बाँड्रीजवरती आहे. त्या ठिकाणी सातत्यानं सबडक्शन घडून येतं आणि त्याच्यामुळे जापानसारख्या देशामध्ये सतत भूकंप होत राहतात. तर हा होता भूकंपाच्या संदर्भातचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.